नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो, आज तो क्षण खरंच खरा होणार असतो। कारण आपली सायली ही पूर्णपणे आता देवकृपेने बरी झालेली असते, कारण ते फक्त प्रतिमामुळे। आणि आता या सायलीला अर्जुनचे प्रेमसुद्धा या संकटामुळे पूर्ण असे मिळालेले असते आणि अर्जुनला सायली ही खरंच आपली तन्वी आहे हे सत्यसुद्धा त्याच्यासमोर लवकरच येणार असते। अर्जुनला मात्र आपले सर्व कॉन्ट्रॅक्ट विसरून सायलीला प्रेमाचे प्रपोज करायचे असते, कारण अर्जुन वारंवार सायलीला समजावण्याचा प्रयत्न करतो की सायली, तुम्ही जर माझ्या आयुष्यात नसतान तर माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही। म्हणजे अर्जुनच्या मनामध्ये सायलीविषयी खूप काही अशा प्रेमाच्या भावना निर्माण झालेल्या असतात आणि हक्काने तो प्रत्येक क्षणी सायलीची काळजी घेत असतो। आणि सायली ही घरी आलेली असते। धूमधडाक्यात असे सर्वांनी खुश करून सायलीला आपल्या सुभेदारांच्या घरात स्वागत केलेले असते। रविराज काकासुद्धा सायलीवर आलेल्या या संकटाने आणि सायलीवरील प्रेमामुळे सर्व काही विसरून सायलीवर खूप खुश असतात, कारण सायली हीच आपली तन्वी आहे असे रविराजला सुद्धा वाटत असते आणि हा सत्याचा उलगडा लवकरच होणार असतो। त्यामुळे आता सायली ही पूर्णपणे बरी झालेली नसते। अर्जुन पूर्णपणे सायलीची काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते सर्व हक्क सायलीला मिळावेत असे अर्जुनला वाटत असते। पूर्णाई मात्र सायलीवर मनोही खूपच खुश असते, परंतु पूर्णाई ही सायलीच्या चेहऱ्यावर आणि तोंडावर काही दाखवण्याचा प्रयत्न करत नसते। पूर्णाईला सुद्धा आनंद झालेला असतो की खरंच सायली ही सुभेदारांची सून म्हणून शोभते आणि या सायलीमध्ये आपल्या प्रतिमाचे काहीतरी प्रतिबिंब आहे असे तिला नक्की वाटत असते। मात्र ती आपल्या ह्या प्रियासाठी सर्व काही सायलीचा रागराग करतच असते। तेव्हा मात्र सायली घरी आलेली असते आणि सर्वजण म्हणत असतात की आता सायली ही खालच्याच रूममध्ये राहील, तर अर्जुन म्हणत असतो की नाही, माझी सायली ही माझ्याच रूममध्ये राहीन, कारण मी तिची हक्काने काळजी घेत राहणार। सर्वजण म्हणत असतात की सायली पायऱ्या चढून वर कशी जाणार, कारण सायलीचं ऑपरेशन झालेलं आहे आणि चाकूच्या त्या भयानक वाराने सायलीच्या पोटाला सुद्धा ही जखम अजून ओली आहे आणि सायली पायऱ्या चढून कशी वर जाईल, तिला त्रास होईल तिच्या जखमेला सुद्धा। अर्जुन म्हणत असतो की नाही, माझ्या सायलीला मी उचलून वर नेईन आणि पायऱ्या ज्या चढायच्या ना त्याचा त्रास मी होऊन देणार नाही, पण सायली राहीन ती माझ्याच रूममध्ये। तेव्हा मात्र अर्जुन कुणाचेच काही ऐकत नाही, तर सर्वजण हे अर्जुनचे ऐकतात आणि खरंच अर्जुनचे सायलीवर किती प्रेम आहे हे बघून कल्पनासुद्धा खूप आनंदी झालेली असते। तेव्हा मात्र प्रिया आणि अर्जुन, रविराज हे सर्व तेथेच असतात आणि प्रियाला हे सर्व बघवत नसते। तिचा चेहरा मात्र पाहण्यासारखा होत असतो आणि त्याच क्षणी सायली ही पायऱ्या चढून वर जात असते आणि अर्जुन येतो। अर्जुन लगेच सायलीला उचलून घेतो, तर घरातील सर्वजण तेथेच असतात आणि अचानक सायलीच्या पायावरील जे तुळशीपत्र असते ते रविराज आणि कल्पना यांच्या दृष्टीस पडते। तर पूर्णाई आजीसुद्धा ते बघते आणि पूर्णाई आजी म्हणते की अगं अर्जुन थांब, सायलीच्या पायावर ते तुळशीपत्र कसले आहे ते मला बघून दे। तेव्हा मात्र प्रियाचा खूप चेहरा पाण्यासारखा झालेला असतो। प्रिया मनात म्हणत असते की बापरे, आता जे व्हायला नको होते तेच झाले आणि आता काय करायचे। ह्या सायलीच्या पायावरील तुळशीपत्र तर सर्वांनी बघितले, एकतर यांना अगोदरच ही तन्वी असल्याचे भास होतात आणि हे स्पष्टसुद्धा त्यांना दिसते, त्यामुळे आता तर सायलीच्या पायावरील ते तुळशीपत्र त्यांनी बघितले। मात्र प्रिया त्याचवेळी आपले तुळशीपत्र हे लावण्याचे विसरलेले असते आणि पूर्णाई म्हणते की अगं प्रिया, तुझ्या पायावर सुद्धा हे तुळशीपत्र आहे आणि ह्या सायलीच्या पायावर सुद्धा ते तुळशीपत्र कसे। तर रविराज म्हणत असतो की माझी तन्वी जेव्हा छोटी होती तेव्हा तिच्या पायावर सुद्धा ते तुळशीपत्र होते। तेव्हा तर खूप मोठासा सत्याचा उलगडा होणार असतो। सायली म्हणत असते की हो, मला हे तुळशीपत्र लहानपणापासून माझ्या पायावर आहे आणि ती माझी एक जन्मखून आहे असे सायली सर्वांसमोर सांगते। तेव्हा मात्र सायलीला सर्व सत्याचा उलगडा होत असतो आणि तिला प्रतिमा आल्याचा सुद्धा भास होत असतो। तेव्हा ती परत म्हणत असते की आई माझ्याकडे आली होती आणि आईने माझ्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवला, म्हणजे नक्की प्रतिमा आत्याच आल्या होत्या। तेव्हा मात्र सायलीला सर्व काही आठवला लागते आणि परत प्रतिमाचा तिला भास होऊ लागतो।
तेव्हा मात्र सायली म्हणत असते की मी आपल्या प्रतिमा आत्याला परत लवकरच घरी घेऊन येईल. तर पूर्णाई आजी म्हणते की अगं सायली, ही जन्म घेऊन बघून असे वाटते की तूच आमची तन्वी आहे. तेव्हा पूर्णाई आजी म्हणत असते की प्रिया, तुझ्या पायावरची तुळशीपत्र दाखव आणि सायलीचे आणि तुझ्या तुळशीपत्र एकच आहे का मला बघून दे. तेव्हा मात्र प्रियाचा खूप पोपट बनतो आणि प्रिया खूपच घाबरते, कारण तिच्या पायावर ते तुळशीपत्र नसते. तेव्हा मात्र खूप मोठ्या सत्याचा उलगडा होऊन झालेला असतो आणि सर्वजण हे प्रिया ही खोटेरडी आहे म्हणून सर्वजण प्रियावर ओरडत असतात. तेव्हा मात्र रविराजसुद्धा हा प्रियाला म्हणत असतो की प्रिया, तुझे हे खोटे सत्य आहे की खरे सत्य. तेव्हा प्रिया म्हणत असते की नाही बाबा, माझ्या पायावर सुद्धा तुळशीपत्र आहे. तर रविराज म्हणतो की मग आता तुझे ते तुळशीपत्र कुठे आहे आणि सायलीच्या पायावर ते तुळशीपत्र कसे. तेव्हा मात्र प्रियाला काय उत्तर द्यावे ते समजत नाही आणि लगेच अर्जुन म्हणत असतो की हीच माझी तन्वी आहे, म्हणजे आपली सायली. तेव्हा सायलीला तर आनंद झालेला असतो आणि कुसुमला सुद्धा. आणि कुसुमसुद्धा प्रतिमा वरचा फोटो बघून खूप मोठ्या सत्याचा उलगडा सायलीला करणार असते, कारण अगं दुसरी तिसरी कोणीच नसून हीच प्रतिमा आत्याने तुला रक्त दिले, या सर्व सत्याचा उलगडा ती सायलीला सांगणार असते. आणि आता रविराज समोर आणि घरातील सर्वांसमोर प्रियाचा खोटारडा चेहरा मात्र सर्वांनी पकडलेला असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार आणि प्रियाचा हा खरा चेहरा आणि खोटा चेहरा लवकरच कसा सर्वांच्या समोर येतो आणि रविराज आपली तन्वीचे सत्य सर्वांसमोर कसे सिद्ध करतो ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.